नर्सिस फर्नांडिस सर्टिफिकेट देतो. नर्सिस फर्नांडिस. तर विश्वास मेस्त्री आलेले नाही. रेणुका घोरपडे. दीपेन शाह. आता आर्टिस्ट येतात. इंटरॅक्शन विथ जज रेखा भिवंडीकर आर्टिस्ट. आता तुम्हाला ह्या चित्रकलेचं जजिंग केलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय बोलायचं असलं नेहमी लक्षात घ्या, असे जज पुन्हा पुन्हा मिळत नाही. तेव्हा प्रश्न विचारा, बोला. आता हे तुमचा इंटरॅक्शनचा कार्यक्रम आहे. हां म्हणजे हां ॲज अ हॉबी आर्टिस्ट तुम्ही जे काय काम केलं ते मला खूप आवडलं. चांगलं काम केलं म्हणजे ॲज ॲप्रिशिएट केलं मी. अगदी छान आणि मजा आली मला हे सगळं जज करताना आणि त्यातले मार्क देताना वगैरे छान वाटलं. गुड. पण इथेच थांबू नका, काम करत राहा, कारण ह्याच्यात सातत्य खूप महत्त्वाचं असते. आता तुम्हीच कृष्ण काढलं आहे ना. हां तर ती कसं ती पहाडी शैली राजस्थानी शैली आहे ती. एक 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 कसा ध्यास घ्या की आता समजा तुम्ही ते काम करताय तर साधारण ती सिरीज करा. लगेच लँडस्केप लगेच स्टील लाईफ असं काही नका करू, असं माझं मत आहे. की एका विषयात जर आपण खोल अभ्यास केला आणि तेच काम केलं तर अधिक चांगलं काम करता येईल त्याच्यामध्ये आणि आपल्याला पण समाधान मिळते. वा मी एवढी चित्र केली, आज 10 चित्र केली त्याच्यामध्ये असं. तर काही जणांनी लँडस्केप पण केलेत, खूप आवडले मला ते, छान केलेत सगळ्यांनी. लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. शाळेमध्ये अभ्यास आवडायचा नाही, फक्त चित्रकला हा विषयच आवडायचा. तेव्हाच खुश असायची मी. आणि फळे रंगवणे हे माझ्याकडे काम असायचं शाळेचं. 10वीला कळलं की जे स्कूल ऑफ आर्ट नावाचं कॉलेज असतं आणि ते फक्त ड्रॉइंग काढायचे असतात. मला खूप आनंद झाला. मग मी तिथे एंट्री घेतली, पण ते सोपं नव्हतं माझ्यासाठी सगळं करणं. पण नशिबाने साथ दिली आणि मला तिथे एंट्री मिळाली. त्याच्यानंतर 5 वर्ष शिक्षण घेतलं आणि ॲज अ कमर्शियल आर्टिस्ट म्हणून मी बाहेर पडले. त्याच्यानंतर ॲनिमेशनचा जॉब केला मी 10 वर्ष. आणि मी राममोहन बायोग्राफिक्स माहीम राममोहन राव यांच्या हाताखाली मी 10 वर्ष काम केलं आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि माझं खूप काम सुधारलं तिकडे. आणि बस त्याच्यानंतर लग्न आणि मुलं या सगळ्या गडबडीत, संसाराच्या गडबडीत माझं पेंटिंग करणं सुटलं. म्हणजे जॉब नाही, काही नाही, फक्त आणि कुठेतरी जाणीव झाली, अरे आपण काय करतोय, काहीच करत नाही आहे. आणि मग शोध चालू झाला. मग मला ज्योत्स्ना कदमसारखे गुरु मिळाले आणि माझा पेंटिंगचा प्रवास चालू झाला. अक्षरशः मला पेन्सिलसुद्धा हातात धरता येत नव्हती की रंगसुद्धा लावता येत नव्हतं. पण ज्या ध्येयाने मी कामाला लागली आणि जसे गुरु मला मिळाले, मार्गदर्शन चांगलं मिळालं मला आणि मी काम करत गेली आणि त्या सातत्याने मी आज इथे आहे. आज 15 वर्ष झाली आणि माझी 2 सोलो एक्झिबिशन झाली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला मला. आणि आत्ता जस्ट लीलालासुद्धा माझं एक्झिबिशन झाली छान. आणि मला कुठे आत्ता मी एवढ्या वर्षांनी वर्ष काम करते तेव्हा असं म्हणेन की मला फक्त रेषा मिळाली. त्या रेषेमध्ये मी आता फक्त काम करते आणि इतका आनंद आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे तुम्ही जे काय काम करता ना, तुम्ही काम सातत्याने करा. त्याच्या म्हणजे ते विकलं जाणं, त्याच्यातून पैसे मिळवणं हा भाग दुसरा आहे. पण जे काम केल्यानंतर ते चित्र जेव्हा पूर्ण होतं ना, तो जो काय आनंद मिळतो ना, तो तुम्हाला कशातही मिळू शकणार नाही. इतका आनंद येतो. त्यामुळे तुम्हाला ऑल द बेस्ट. अगदी छान काम करा. काहीही वाटलं, कधीही वाटलं गायडन्स पाहिजे तर मी द्यायला तयार आहे. मी काय एवढी खूप मोठी नाही आहे किंवा काय, पण माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासाठी नक्की करेन, गायडन्स देऊ शकेन. थँक्यू व्हेरी मच.
करायचा होता की तुझ्या चित्रांमधनं ना आई आणि मूल ही एक सिरीज जी निघते, म्हणजे बरेच वेळा मी असं बघितलंय की त्यातलं जे डिटेलिंग असतं ते खूप छान असतं आणि ते इतकं भावतं ना. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा तुझी चित्र बघितली होती तेव्हा मला असं वाटलं की याचा गाभा तुझं मातृत्व आहे का, म्हणजे तिथून पुन्हा सुरुवात झाली आहे म्हणून तसं होतं का? ॲक्च्युली मी आणि माझी आई असा विषय आहे तो. एखाद्या कलाकाराला विषय मिळणं ही पण खूप मोठा, म्हणजे तो खूप प्रयासाने येतं. ते सोपं नाही आहे. प्रत्येकाला शोधायला लागतं की अरे माझा काय विषय आहे, मी कशामध्ये काम करू, असं असते. पण तो माझी आई आजारपण खूप होतं तिला आणि मी तिचं प्रत्येक दिवस, तिच्या प्रत्येक वेदना मी सगळ्या बघत होती ना, तर मला कुठेतरी ना मला आईविषयी माझं तिच्याशी नातं असं कुठेतरी आतमध्ये जाणवायला लागलं आणि मी ना स्केचिंग सुरुवात केली, आई आणि मी. तर माझे वॉटर कलर मी ज्यांच्याकडे शिकली ते गुरु म्हणाले, अगं तू असं किती सुंदर आहेत ही कामं, ही तू काढ बाहेर, दाखव सगळ्यांना. आणि मग मी त्याच्यावर काम करत गेली आणि मग पहिला शो माझा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मदर अँड चाइल्ड ह्याच्यावरच लागला. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. 40 पेंटिंग होती, त्यातली 20 पेंटिंग विकली गेली. रेखादीला मी खूप वर्षापासून ओळखतो. आम्ही खूप म्हणजे बहीण भाऊ आहोत. तर ती पेंटिंग करायला जाते ना, तिच्या स्टुडिओ आहे तिचा, आणि ती ध्यान करते. खूप थॉट असतात, नुसतं ती जाऊन पेंटिंग करायला नाही लागत. मी कधी तिला फोन करतो ना, ती स्टुडिओमध्ये असते आणि ती ध्यान करत असते. म्हणजे पेंटिंगच्या मागे तिचं थिंकिंग आणि इमोशन खूप असतात. तुम्ही जेवढे आर्टिस्ट आहेत ना, ते एकदा तिच्या स्टुडिओमध्ये जा आणि ती वॉटर कलर किंवा काम करताना बघा तुम्ही. ते जे शिकायला मिळेल ना तुम्हाला, ते अप्रतिम असेल. कारण गुरु शेवटी पाहिजे असतो आणि ती अनेकांना भेटत असते. सगळ्यांचा मार्ग म्हणजे ती स्वतःहून जाते, त्यांना भेटते आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असते. तर तुम्हाला चान्स आहे की ती एकदा वॉटर कलर करताना तुम्ही तिथं डेमॉन्स्ट्रेशन घ्या. आणि ती एवढ्या स्पीडने काम करते, कधी कधी पेन्सिल पण नाही वापरत, डायरेक्ट ब्रशने चालू करते. थँक्यू.